नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी आपली योजना आहे ती आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. आणि ह्या योजनेची माहिती तुम्ही मला मागितली होती. सांगितलं होतं की ताई या योजनेवर व्हिडिओ बनवा. तर ही योजना काय आहे, ही कुठल्या खात्याच्या अंतर्गत राबवली जाते, त्याचबरोबर ह्याचं जे अर्थसहाय्य आहे ते कोणाला मिळतं आणि किती मिळतं, त्या संदर्भात डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे, ही सर्व माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक सर्वांना विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा, जेणेकरून ज्यांच्याही कामाचा हा व्हिडिओ असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि त्यांना ह्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येईल. त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण जोही व्हिडिओ तुम्ही मला सांगता किंवा ज्याही योजनेची माहिती मी देते तर ती माहिती तुम्हाला शेवटपर्यंत असणं खूप गरजेचं आहे. अर्धवट व्हिडिओ पाहून जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून जर गेलात तर पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, म्हणजे जर ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांना सर्व प्रोसिजर कळेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या योजनेच्या अंतर्गत मी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे. पण समजा तुम्हाला काही समजलं नाही, काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. चला तर मग पुढे आपण आपल्या आजच्या ह्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माहितीला सुरुवात करूया. तर ही जी योजना आहे, महिला व बाल विकास जे आपलं खातं आहे त्या खात्याच्या अंतर्गतच राबवली जाते बाल संगोपन योजना. या योजनेच्या अंतर्गत आपल्या मुलांना 2,250 रुपये मिळतात. आता हे आपल्या मुलांना म्हणजे हे मुलं कोण असणार आहेत तेही माहिती मी पुढे सांगणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत तेही सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं. ह्या योजनेचा लाभ त्याच मुलांना मिळतो ज्यांचे आई वडील हयात नाहीत, म्हणजेच आई वडिलांचा मृत्यू झाला असेल, किंवा मग आई आहे वडील नाहीत, किंवा मग वडील आहे आई नाही, म्हणजे सिंगल पेरेंट्स जे असतात. जर तुम्ही सिंगल माता आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांचं एकल माता म्हणून संगोपन करत आहात, किंवा मग वडील एकटे आहेत, आई नाही, एकटे वडील मुलांचं संगोपन करत असतील, तर अशा मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. आणि एका कुटुंबातील दोन मुलांना तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर जर कोणी वडील जेलमध्ये असतील आणि आई एकटी त्या मुलांचं पालन पोषण करत असेल तर अशा पद्धतीत पण तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर कोणी अपंग असेल किंवा एखाद्या मुलाचे आई वडील दोन्हीही अपंग असतील, दिव्यांग असतील, तरी तुम्ही मतिमंद असतील तरी तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर परितक्त्या, घटस्फोटित, म्हणजे समजा आता एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झालेला आहे आणि ती स्त्री आपल्या मुलांचं पालन पोषण एकटी करत आहे, तर अशा पद्धतीत पण तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलं असेल की ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, बरोबर ना. तर हे अशा पद्धतीने तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि ही जी योजना आहे ते 0 पासून, म्हणजे 0 वय आहे आणि त्यापासून 18 वयापर्यंत तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे मुलांचं सांगत आहे मी, मुलाचं वय 0 आहे, 0 म्हणजे जन्मलेला बाळ, बरोबर ना. 0 पासून 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मिळतो. जेव्हा आपला मुलगा 18 वर्षाचा होईल किंवा मुलगी 18 वर्षाची होईल त्यानंतर त्यांना हा लाभ मिळत नाही, हा लाभ आपोआप बंद होऊन जातो. तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती. आता पुढे जे आपण पाहणार आहोत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत थोडक्यात आपण ते पाहूया. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ह्या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याचं उत्पन्न किती पाहिजे हे सगळ्यात महत्वाची अट आहे. की उत्पन्न तुमचं 1,20,000च्या आतच पाहिजे, तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर पिवळं आणि केशरी राशन कार्ड, म्हणजे पिवळं आणि केशरी शिधापत्रिका ज्यांच्याकडे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच काय, तर त्यांचं उत्पन्न साधारण 1,00,000च्या आतच असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर. तर ह्या 2 अटी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर तुमचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड पाहिजे आणि उत्पन्न जे आहे तुमचं ते 1,20,000च्या आत पाहिजे. आता इथपर्यंत मुद्दा क्लिअर झालेला आहे. आता तर या योजनेच्या अंतर्गत जे कागदपत्र लागणार आहेत ते पाहूया. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ह्यासाठी तुम्हाला लागणार आहे मुलाच्या शाळेतलं बोनाफाईट, त्याचबरोबर 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. तिसरा आहे कुटुंबियांसोबत, म्हणजे आता समजा सिंगल मदर, म्हणजे एक आई आहे तर आई बरोबर मुलाचा फोटो लागणार आहे, किंवा मग वडील असतील तर वडिलांबरोबर मुलाचा फोटो लागणार आहे. म्हणजे
तुमच्या कुटुंबियांसोबत मुलांचे फोटो लागणार आहेत आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उभं राहून तो तुमचा फोटो काढायचा आहे. अशा पद्धतीने तो फोटो लागणार आहे. आता समजा कोणाचे आई वडील जर हयात नसतील तर त्यांचं मृत्यूचा दाखला लागणार आहे, तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे समजा आता आई नाही, आईचा मृत्यू झालाय, वडील आहेत, तर आईचं मृत्यूपत्र लागेल आणि आई आहे, वडिलांचा मृत्यू झाला असेल तर वडिलांचं मृत्यूपत्र लागेल, म्हणजेच तो दाखला लागेल. येते का लक्षात? ते असं आहे. त्याचबरोबर समजा आता कुणाचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झालेलं जे प्रमाणपत्र असतं त्याचा दाखला लागणार आहे. म्हणजे तुम्ही एकट्या आहात आणि एकटे राहून मुलांचं संगोपन करताय, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या हिशोबाने सर्व जे आहेत ते डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याचबरोबर रहिवाशी दाखला लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला मी मगाशी सांगितलेला आहे. उत्पन्नाचा दाखला 1,20,000च्या आत पाहिजे, हे लागणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही योजनेच्या अंतर्गत आता आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात, बरोबर ना? तर ह्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या तुमचं जे बँकेचं पासबुक असेल ना, त्याचं पहिल्या पानाचं झेरॉक्स लागणार आहे. एकतर त्या मुलाचं अकाउंट लागेल किंवा मग तुमचं जॉईंट अकाउंट सुद्धा चालणार आहे. फक्त ते पुरावे तुम्हाला त्या पद्धतीने त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. जर तुम्ही कोणी त्याचे समजा आता आई वडील हयात नाहीत आणि नातेवाईक कोणीतरी मुलाचं पालन पोषण करत असतील तर त्या नातेवाईकांचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील आणि आई आहे, वडील नाही तर आईचे डॉक्युमेंट द्यावे लागतील आणि आई नाही तर वडिलांचे डॉक्युमेंट द्यावे लागतील बँकेचे, बरोबर ना? या ठिकाणी तुमचं जॉईंट अकाउंटही चालणार आहे, म्हणजे मुलाचं आणि तुमचं सुद्धा जॉईंट अकाउंट चालणार आहे. त्याचबरोबर पिवळं किंवा केशरी शिधापत्रिका झेरॉक्स ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर पुढचं जे आहे ते आधार कार्ड झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. मुलाची पण लागेल आणि दुसरं म्हणजे तिच्या पालकाची पण लागेल. आता पालक म्हणून त्या मुलाची जबाबदारी ज्यांनी घेतली असेल त्या पालकांचं या ठिकाणी आधार कार्ड सुद्धा लागणार आहे. तर ही सर्व माहिती अशी आहे. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही अवश्य कमेंट करा. जसं जसं तुमच्या मला कमेंट येतील तसं तसं तुम्हाला मी त्या कमेंटवरती व्हिडिओ शेअर करेल. आता ही झाली योजनेची माहिती की ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, हे एवढं तुमच्या लक्षात आलं. आता ह्याच्यानंतर तुम्ही असं म्हणाल की ताई आम्ही फॉर्म कुठं भरायचा, तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा चौकशी करू शकता. तुमच्या पंचायत समितीमध्ये चौकशी करू शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा चौकशी करू शकता किंवा अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा जाऊन तुम्ही या योजनेच्या अंतर्गत चौकशी करू शकता. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चौकशी करा. त्या ठिकाणी कसं होतं ना, प्रत्येक विभागाचे जे आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे जे त्या हिशोबाने ते फॉर्म आहे, त्यामुळे मी फॉर्मची PDF तुम्हाला इथे दिलेली नाही. एकदा जाऊन तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आहे, तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करू शकता. ते तुम्हाला ह्या योजनेवर फॉर्म वगैरे सर्व भरून देतील. फक्त जाते वेळेस मी जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट सर्व घेऊन जावा. ह्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला अडचण वाटत असेल, काही समजलं नसेल, माझ्या बोलण्यातून काही लक्षात आलं नसेल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हिडिओच्या मार्फत दिले जातील. तर ही होती आपली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचेल किंवा इतर जे कोणी अनाथ मुलं आहेत ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल, त्या पालकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.